सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ला म्हणजे लोकशाहीची हत्याच. फुले शाहू आंबेडकर जनतेचे आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने व घोषणा. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी दिले निवेदन. नमस्कार, मी संजना भांबुरे. ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात झालेला हल्ला लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी टाकलेले पाऊल असून संविधान संपवण्यासाठी मनुवाद्यांकडून असले प्रकार होत आहे. मात्र आम्ही हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही. या शब्दात आंबेडकर पुतळ्याजवळ राडेगाव फुले शाहू आंबेडकर जनतेच्या वतीने घोषणा निदर्शने केली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे सर्वोच्च पदावर तळागाळातील व्यक्ती विराजमान होतो हेच एका विशिष्ट वर्गाला सहन होत नाही. त्यामुळे असे हल्ले केले जात आहे. मात्र आम्ही कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचे हल्ले खपवून घेणार नाही. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासोबत असून संविधान जिंदाबाद, हम सब एक हे अशा घोषणांनी आंबेडकर पुतळा चौक दुमदुमून गेला होता. यावेळी तालुक्यातील फुले शाहू आंबेडकरी जनता उपस्थित होते. शाहू आंबेडकरी जनतेच्या वतीने देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात राकेश तिवारी यांनी बूट फेकून मारल्याचा जाहीर निषेध करून ॲडव्होकेट राकेश तिवारी यांच्या राडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी राडेगाव पोलीस स्टेशनला निषेध मोर्चा नेऊन राडेगाव पोलीस निरीक्षक शीतल मालटे यांना निवेदन दिले. यावेळी वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ, अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल, राजू तेलंगे अध्यक्ष राडेगाव तालुका काँग्रेस कमिटी, प्रदीप ठुने अध्यक्ष राडेगाव शहर काँग्रेस कमिटी, मिलिंद इंगोले सभापती ख.विस राडेगाव, अंकुश मुन्नेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राडेगाव, सुधीर जवादे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राडेगाव, किशोर धामंदे, ॲडव्होकेट किशोर मांडवकर, बबन मांडवकर, सातारकर, राजू महाजन, लिकयत अली, अफसर अली सय्यद, गोवर्धन वाघमारे, निलेश हिवरकर, मनोज पेंदोर, मधुकर राजूरकर, किशोर गमे, वंडू वेले, राजू मोहुर्ले, विनोद जयपूरकर, दिलीप दुधगीकर, राहुल पुडमेथे, बालू धरणे, राजू पुडके, मधुकर चाफले तसेच फुले शाहू आंबेडकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज.